जॉर्ज पॅपिनिकोलो नावाचा एक ग्रीक डॉक्टर 1913 साली न्यूयॉर्कच्या बंदरावर उतरला. सर्व स्थलांतरितांची असते तशीच त्याची अवस्था होती. कफल्लक, इंग्लिशचा गंधही नाही, त्यालाही आणि त्याच्या बायको मारी हिलाही. त्या दोघात मिळून फक्त $250. एवढी फी त्या काळी अमेरिकेत शिरण्यासाठीच्या परमिटला लागत असे. दोघं अमेरिकेत शिरले आणि खिशातले पैसे संपून गेले. त्याला डॉक्टर म्हणून कुठे नोकरी मिळते का हे पाहायचं होतं. निदान एखाद्या लॅबमध्ये तरी नोकरी मिळेल अशा आशेवर असलेल्या पॅपिनिकोलोला नाईलाजानी एका कार्पेटच्या दुकानात विक्रेत्याची नोकरी पत्करावी लागली. ह्या निरर्थक नोकरीत त्याचं मन काही लागणं शक्य नव्हतं. काही दिवस कसेबसे काढल्यानंतर त्यांनी ती निरर्थक नोकरी सोडली आणि एका हॉटेलमध्ये व्हायोलिन वाजवण्याची नोकरी करून पोट भरण्याचा उद्योग त्यांनी करून पाहिला. तेही जमेना म्हणून एका ग्रीक वर्तमानपत्रामध्ये कारकून म्हणून टिकण्याचा प्रयोगही करून पाहिला. तेही फसलं. मग या निरर्थक नोकऱ्या सोडून त्यानं दुसरी तितकीच निरर्थक नोकरी स्वीकारली. ती म्हणजे एका प्रयोगशाळेमध्ये गिनीपिग या प्राण्याच्या मासिक पाळीचा अभ्यास करणे. फालतूच नोकरी होती, पण निदान जीवशास्त्राशी काहीतरी संबंध असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सुरू ठेवली आणि गंमत म्हणजे काही दिवसात त्यानं त्यात प्रावीण्यही मिळवलं.